नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे DFSL म्हणजे सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय याच्या अंतर्गत जी पदभरती सध्या सुरू आहे. तर त्याची रिस्पॉन्स शीट सध्या आलेली आहे. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर याच्या वेबसाईटवर जाल DFSLच्या वेबसाईटवरती, त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथं लिंक दिसेल ही. ओके, याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही. क्लिक केलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी लॉगिंगसाठी इथं ऑलरेडी लॉगिंगसाठी काय करायचं आहे तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केलं तिथे युजर आयडी टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि लॉगिंगवर क्लिक करायचं आहे. हे टाकून घ्या, मी ते करून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला काय करेल की आता हे झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल, पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क असं तुम्हाला काय करेल की वरती दिसून येईल तुम्ही. तर पोस्ट सिलेक्शनवर जायचं आहे तुम्ही. पोस्ट सिलेक्शन झालं तुम्ही पोस्ट सिलेक्शनवर गेल्यानंतर बघा तुम्हाला इथे हा हा डोळ्यासारखा दिसेल. बघा लक्षात घ्या की काय करेल की हा डोळा दिसेल. त्या डोळ्यावरती काय करायचं क्लिक करायचं आहे. डोळ्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करेल की हे येऊन जाईल. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल, कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन फॉर्म येणार आहे. तर तुम्हाला काय करेल की कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक करायचं आहे. मी क्लिक करून घेतोय. त्याच्यानंतर तुम्हाला काय करेल की इथं हा पेज येऊन जाईल. त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर असं लिहिलेलं आहे आणि खाली दिल्यानंतर तुम्हाला काय करेल की इथं तुम्हाला क्लिक हिअर टू जनरेट देणार. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा की ही तुमची ॲन्सर की जी आहे ती काय होते की तुम्हाला दिसून येते. तुम्ही बघू शकता की ही ॲन्सर की तुम्हाला दिसून येते. तर अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही तुमची ॲन्सर की जी आहे ती डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जे मार्क पडलेले आहेत काय करा की तुम्ही मला खाली एक हे देत आहे मी लिंक देत आहे त्याच्यावरती तुम्हाला मला मार्क सांगायचे आहेत की तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत त्याचे. तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला कट ऑफ किती आहे ते आपण काय करत की सांगूयात. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.